तो मैं संजय गायकवाड़ को बताना चाहता हूँ कि ये जो पंजा है ये सिर्फ देखने का नहीं है, वक्त आने पे ये जीवन तेरी फाड़ कर निकाल सकता है। मुर्दाबाद 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 राहुल पिंटू मुर्दाबाद 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 आरएसएस के दलालों को जूते मारो सालों को। एक जण म्हणतो की जशी तुझ्या आजीचे हाल झाले तसे आम्ही करू, दुसरा म्हणतो आतंकवादी, तिसरा त्यांचा एक मंत्री उत्तर प्रदेशचा तो म्हणतो आतंकवादी, एक जण म्हणतो की याची जीभ छाटू, दुसरा म्हणतो जिभेला चटका लावू। ते का तालिबान आहे का? तालिबानमध्ये असं सर्व घडतं, मनाला येईल तसे लोक वागतात। राहुल गांधी, देश की आंधी, राहुल गांधी, देश की आंधी, राहुल गांधी। 2 कोटी रोजगाराचं काय झालं? शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव देण्याचं काय झालं? या देशामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचं काय झालं? या देशामध्ये काळा पैसा वापस आणू त्याचं काय झालं? ये घोड़सेवादी है। ये गांधी को इसलिए मिटाते हैं क्योंकि ये अपना वर्चस्व बनाते हैं, पर जब ये विदेशों में जाते हैं तो इनको गांधी के आगे ही नतमस्तक होना पड़ता है। धन्यवाद। वसीम, ए वसीम, राहुल गांधी चलेगी, राहुल गांधी। मला वाटते की शिंदे सेनेचे आमदार गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य यांनी केलं, एकाने म्हटलं की जीभ छाटा आणि एक म्हणतो जिभेला चटके द्या, यांची अवकातच नाही आहे की एका सामान्य माणसाची ही जीभ कापायची आणि चटके द्यायची। तर हे राहुलजीबद्दल बोलत आहे आणि मला वाटते यामागे देशात दंगे भडकवण्याचं राजकारण करण्याचं काम अमित शहा आणि मोदी करत आहे। जर अमित शहा आणि नरेंद्र मोदींचं यांना पाठिंबा नसेल तर त्यांनी यांना पक्षातून बडतर्फ करावा, यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आपला असली चेहरा काय आहे तो दाखवावा। जर या देशातील जनतेला त्यांनी माफी मागितली नाही किंवा हे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर ही देशातली जनता नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा असली चेहरा पाहून झाले की आपल्या आमदार खासदारांच्या माध्यमातून राहुलजींच्या बद्दल जे वक्तव्य करत आहे हे वक्तव्य यांच्या सांगण्यानुसारच करत आहे। आणि जर या 4 दिवसात नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी हे माफी मागितली नाही, यांना पक्षातून काढलं नाही तर मला वाटते की हे आंदोलन अजून उग्र करण्यात येईल। हो, तक्रार दाखल करायला एक गोष्ट अजून की हे फक्त आपल्या महाराष्ट्रातले गायकवाड आणि अनिल बोंडे या दोघांचंच उदाहरण नाही आहे, तर पंजाब भाजपाचा दिल्लीचा आमदार मारवा आणि बिट्टू या 2 लोकांनी ज्या पद्धतीचं राहुल गांधीच्या विषयी एकाने म्हटलं जसं तुझ्या आजीचे हाल झाले तसे आम्ही करू, दुसऱ्यांनी आतंकवादी म्हटलं, उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यांनी राहुल गांधींना आतंकवादी म्हटलं। तर हे सगळं पाहता ही बीजेपीची एक ठरलेली नियोजित व्यूहरचना आहे आणि त्या रचनेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज आणि लोकांच्या मनामध्ये चीड उत्पन्न करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। पण या देशातले लोक समजदार आहेत, जे राहुल गांधी लंडनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहे। यांच्या प्रवक्त्यांनी समोर यावं, आमच्या प्रवक्त्याबरोबर त्यांनी वादविवाद करावा आणि जे बोलले नाही त्याच्याबद्दल खुलासा करावा, परंतु ते न करता जनतेमध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज पसरवण्याचा हा काम चाललेला आहे। त्याचं कारण की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने या देशामधला सगळ्या लोकांना एकत्र आणून बीजेपीच्या निष्क्रियतेला त्यांनी तोंड दिलं
आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांना खाली आणलं आणि विरोधी पक्षाचे नेते झालेले आहेत ते त्यांना सहन होत नसल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं राहुल गांधीला नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न, त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे. पण ते चालणार नाही, कारण की या देशातली जनता सुटणे आहे आणि त्यांचा हा जो प्रयत्न आहे, हा जो तालिबानी प्रयत्न आहे, हा जो फासिस्ट प्रयत्न आहे, तो हाणून पाडल्याशिवाय या देशातली जनता राहणार नाही. तो आमचा निर्धार आहे. शिवसेना का विधायक और एकनाथ शिंदे गुट के नेता संजय गायकवाड़ ने राहुल जी के बारे में ये बोला कि जो जीप काट कर लाएंगा उसको 11 लाख रुपए दूंगा. उसी पे अनिल बोंडे ये बोलता है कि जीप नहीं काटना चाहिए, जीप पे चटके देना चाहिए. तो मैं संजय गायकवाड़ को बताना चाहता हूँ कि ये जो पंजा है ये सिर्फ देखने का नहीं है, वक्त आने पे ये जीवान तेरी फाड़ कर निकाल सकता है. और हमारी राहुल जी पे अगर से बात आई, जैसे इंटेलिजेंस की रिपोर्ट है कि राहुल जी की जान को खतरा है, उस पर भी यहाँ के पीएम लीडर ऑफ अपोजिशन के लगातार धमकियां मिल रही है, लेकिन हमारे देश के पीएम नरेंद्र मोदी इस पर चुप्पी साधे हुए हैं और अमित शाह का भी इस पर कोई स्टेटमेंट नहीं है. ये बड़े शर्म की बात है. हमारी प्रशासन से मांग है, हमारी सरकार से मांग है कि संजय गायकवाड़ को तुरंत गिरफ्तार करो, ऐसी रवनीत बिट्टू को भी तुरंत गिरफ्तार करो और कड़ी से कड़ी कार्रवाई करो. अगर से इन पर कार्रवाई नहीं हुई तो हम ऐसी रोडों पर उतरकर आंदोलन करेंगे. नागपुर महानगर पालिका का कांग्रेस का माजी नगर सेवक तनवीर अहमद राहुल गांधी के खिलाफ में जो राहुल जी का जो बढ़ता जनाधार है, इससे बीजेपी में एक निराशा की और एक नफ़रत की भावना निर्माण हो गई है. इसीलिए उनके जो आमदार है, जनप्रतिनिधि है, वो कुछ न कुछ आए दिन उल्टा सीधा बयान दे रहे हैं. वो इसके पहले संजय गायकवाड़ ने राहुल जी के बारे में बोला था कि जो उनकी जबान काट के लाएंगा उसको 11 लाख रुपए का मैं इनाम दूंगा. अगर सरकार के जनप्रतिनिधि सुपारी देने का काम करे तो गुंडे बदमाशों के तो हौसले बुलंद कर रहे हैं. उसके बाद में कल अनिल बोंडे ने बोला कि वो भी बीजेपी का खासदार है, वो बोला कि राहुल जी की जबान को चटका देना चाहिए. ये जो है ना, ये जो खोटे सिक्के बीजेपी के, ये कांग्रेस के जो नेता है हमारे राहुल गांधी, इनके बारे में कितना भी दुष्प्रचार करे, कुछ भी करे, हमको कोई फ़र्क नहीं पड़ता और ना राहुल गांधी को कोई फ़र्क पड़ता. राहुल गांधी देश की एक आशा है, उम्मीद है और भविष्य है. इनका देश में नहीं, विदेशों में उनकी बात लोग सुनते हैं. और ये यहाँ के जो खोटे सिक्के नफरती चिंटू है, ये अगर राहुल गांधी के बारे में कुछ अपशब्द बोलते हैं तो उनके उसी तरीके से हम निषेध देंगे. लोकसभा में करारी हार होने की वजह से ये गुस्सा निकाल रहे हैं. लोकसभा में करारी हार होने की वजह से ये गुस्सा निकाल रहे हैं. लोकसभा में वो तो 400 पार बोल रहे थे बीजेपी वाले, नरेंद्र मोदी, और वो छाता फुला के चलते थे. अभी उनके छाता भी सुखड़ गया. और दूसरा ऐसा है कि जो 240 पे वो आके अटक गए, उसमें उनमें एक नफरत, वो अपनी हार नहीं कबूल कर रहे, वो बल्कि देश में नफरत फैला रहे हैं. आरएसएस के दलालों को जूते मारो, सालों को दलालों को जूते मारो, सालों को. पक्षाचा राहुल गांधी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. राहुल गांधी अशी तक्रार दाखल अमरावतीमध्ये झालेली आहे, दोघांच्या विरोधामध्ये, बुलढाण्यामध्ये झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही तक्रार गुन्हा दाखल करा आणि त्यांना इथे बोलवा. 5 बजे आज वो दिल्ली जा रहे हैं. 5 बजे के पहले उसको अरेस्ट करो, नहीं तो हम उसका काला मुंह करेंगे नागपुर एयरपोर्ट पर. ये हम आपको हिदायत देते हैं. दोन्ही नेते नागपुरात कधी आले त्यांना आम्ही
आज की आंधी राहुल गांधी, देश 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 की आंधी। साहेब, आपण आज बघत आहोत की जे घटनात्मक पदावर बसलेले लोक आहेत ते बेताल वक्तव्य करतायत. देशाचे विरोधी पक्ष नेते आणि ज्यांचं की त्यांच्या कुटुंबाचं देशासाठी योगदान आहे अशा म्हणजे नेत्यावरती बेताल वक्तव्य घटनात्मक हे सोडून टीकाटिप्पणी होत आहे. याच्याविषयी आपल्याला काय बोलायचं आहे? नाही, ज्यांच्यावर घटनेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते देशाचे प्रधानमंत्री आणि या देशामध्ये कायदा आणि व्यवस्थेचं संचालन करण्याची, मेंटेन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते अमित शहा. या दोघांचाही गेल्या 10 वर्षापासून जो कारभार आहे तो कारभार आतंकवादी कारभार आहे आणि त्या आतंकवादाचा जोर वाढल्यामुळं आज त्यांच्या पक्षाचे लोक बेताल वक्तव्य करून राहिलेले आहेत, जे घटनेला धरून नाही आहे. जसे प्रधानमंत्री या देशाचे घटनादत्त एक प्रतिनिधी आहेत, तसे या देशाचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही राहुल गांधीसुद्धा हे घटनादत्त पद आहे आणि त्या पदाधिकाऱ्याच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य होऊन राहिलेलं आहे. हे बरोबर नाही आहे आणि याच्यामुळे जर उद्या कायदा आणि व्यवस्था ही जर खराब झाली तर कोण जबाबदार आहे? आणि व्यवस्था आणि कायदा त्याचं पालन करण्याची जबाबदारी मोदी आणि शहावर आहे. पण त्यांनीच अशा लोकांना उत्तेजन दिलेलं आहे, त्याच्यामुळे काही होऊन नाही राहिलेलं आहे. एक जण म्हणतो की जशी तुझ्या आजीचे हाल झाले तसे आम्ही करू, दुसरा म्हणतो आतंकवादी, तिसरा त्यांचा एक मंत्री उत्तर प्रदेशचा तो म्हणतो आतंकवादी, एक जण म्हणतो की याची जीभ छाटू, दुसरा म्हणतो जिभेला चटका लावू. ते का तालिबान आहे का? तालिबानमध्ये असं सर्व घडतं, बनायला येईल तसे लोक वागतात. या देशामध्ये आपण गांधींना मानणाऱ्यांचा देश आहे, इथे शांतीने सर्व कामं होतात. आम्ही हे लोक शांती होती म्हणून सत्तेवर आले आणि ते 70 वर्षामध्ये या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. ते शांततेच्या मार्गाने केलेलं आहे, गांधीजींच्या मार्गावर केलेलं आहे. पण जर यांनी अशाच गोष्टीला उत्तेजन दिलं तर मग लोक स्वस्थ बसणार नाही आणि या देशामध्ये अराजकता माजेल, या देशामध्ये जातीय दंगे होतील. याची जबाबदारी मोदी शहावर आहे आणि ते घडू नये यासाठी खबरदारी घेण्यासाठी आणि यांना खबरदार करण्यासाठी म्हणून आज नगर काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे रिपोर्ट देण्यात आली की या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. साहेब, आपण बघत आहोत की ज्या देशासाठी म्हणजे गांधी घराण्याचा त्याग आहे, त्यांनी की बलिदान दिले, आताचे जे बेताल वक्तव्य करतायत यांच्यातलं कुणी असं काही झालेलं आहे का? आपल्याला असं वाटतंय का म्हणजे शहीद आहेत किंवा काही असं आहे का काही त्यांचं असं इतिहास? यांची पार्श्वभूमीच नाही आहे. अरे ते शहीद तर सोडा, देशाच्या आंदोलनामध्ये BJP आणि RSSचा एकही माणूस औषधाला सापडत नाही देशभक्त म्हणून. अरे हे तर त्या बिळावर नागोबा झालेले आहेत, यांचा स्वातंत्र्य आंदोलनाशी काही संबंध नाही आहे. फक्त काँग्रेसच्या चुका सांगून जे चुकीचं नॅरेटिव्ह पसरून हे देशाच्या सत्तेवर आले 2014मध्ये आणि तेव्हाही यांनी खोटी आश्वासनं दिले. 2 कोटी रोजगाराचं काय झालं? शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव देण्याचं काय झालं? या देशामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचं काय झालं? या देशामध्ये काळा पैसा वापस आणू त्याचं काय झालं? प्रत्येकाच्या खात्यामध्ये या देशातल्या जनतेने राहुल गांधींनी पुढाकार घेतला आणि त्यांची जागा दाखवली. 240वर आले, 63 जागा त्यांच्या कमी आल्या आणि आता कुबडी घेऊन ते सत्तेवर आलेले आहेत मोठ्या मुश्किलनी. आणि आता त्यांच्या जमिनी, त्यांच्या पायाखालची जी जमीन घसरलेली आहे ती वाचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे असं आम्हाला म्हणायचं. ज्या 4-5 लोकांनी राहुल गांधीच्या विरोधामध्ये आणि कोणी त्यांची हत्या झाली पाहिजे, कोणी आतंकवादी म्हटलं, कोणी त्यांची जीभ छाटून टाकू, कोणी जिभेला चटका देऊ,
कोणी त्यांना मारून टाकू, अशा पद्धतीचं वक्तव्य या देशामध्ये जे केल्या जाते आहे हे तानाशाहीचं एक प्रारूप आहे. एक तानाशाही या देशामध्ये पुढे येणारा काळ जो आहे हा या प्रवृत्तीचा राहणार आहे का, याचं मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी केल्याचं चित्र दिसते आहे. आज या 4-5 लोकांनी जे राहुल गांधीच्या विरोधात जे वक्तव्य केलेली आहेत अत्यंत निंदनीय, ज्याचा सर्व स्तरावरती निषेध होतो आहे. आणि या बाबतीमध्ये आज 3-4 दिवस याच्यामध्ये झालेले आहेत आणि या 3-4 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून अद्याप आलेलं नाही. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की हे स्पॉन्सर्ड आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, मोदी, शहा आणि त्यांच्या सर्व नेत्यांनी मिळून लसलेलं हे कारस्थान आहे आणि त्यांचा यांना पूर्ण सपोर्ट आहे असं आमचा आरोप आहे. आपण बघत आहोत की खासदार ते गायकवाड, संजय गायकवाड असतील आणि अनिल बोंडे सतत वादग्रस्त विधान करत असतात. मग यांना काही त्यांच्या पक्षानं काही अजेंडाच दिलेला आहे की आपण हे असे वक्तव्य करायचे? कसं आहे, यांच्यासमोर कोणताही अजेंडा नाही आहे. यांच्यासमोर एकच अजेंडा आहे की राहुल गांधीला बदनाम करा, काँग्रेसला बदनाम करा. यांनी स्वतःनी काहीच केलेलं नाही. यांना आताच सांगितलं मुत्तेमवार साहेबांनी की कुठल्याही प्रकारचं यांचं योगदान या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये नाही. यांनी तर इंग्रजांना मदत केली, यांचा काय संबंध आहे? आणि यांच्यासमोर एकही अजेंडा नाही. आणि जे लोक हे बोलत आहेत हे फक्त मोदीला खुश करायसाठी, काहीतरी मिळेल त्याच्याकडून आम्हाला, याच्यासाठी खुश करायसाठी याची स्पर्धा लागलेली आहे की काहीतरी असं बेताल वक्तव्य करावं, काही करायचं. तुम्ही राहुल गांधी काय एकटे आहेत का? या देशातले करोडो लोक त्यांच्यासोबत आहेत, काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. हात लावून तर दाखवा त्यांना तुम्ही. ही ताकद या काँग्रेस पक्षाने या देशातल्या जनतेमध्ये आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी. असे वक्तव्य करून म्हणजे हे भेगाडपणाचं लक्षण आहे. राहुल गांधीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि परदेशामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते कुठल्याही प्रकारचं त्याला खोडतोड करून लोकांमध्ये संभ्रम पसरण्याचा या ठिकाणी या देशामध्ये हा प्रयत्न जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहेत. त्यांच्यासमोर काही अजेंडा नाही आहे. त्यांना माहीत आहे की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे. मोदीचं नेतृत्व संपल्यात जमा झालेलं आहे, राहुल गांधीचं नेतृत्व उभरत आहे, याची चिंता त्यांना लागलेली आहे. म्हणून कुठेतरी डायव्हर्शन व्हावं, कुठेतरी या सर्व प्रकारचे ज्या प्रश्नांचे डायव्हर्शन व्हावं आणि अशा प्रकारचे वक्तव्य यांच्याच माध्यमातून, या लोकांच्या तोंडातून त्या ठिकाणी वक्तव्य करण्याचं काम ही मंडळी करते आहेत. याचं दुःख आम्हाला या ठिकाणी. जे महायुतीचे जे खासदार आणि आमदार बेताल वक्तव्य करतात या संदर्भात हे काँग्रेसचे नेते आपल्यामध्ये आहेत. साहेब, आजचं जे आंदोलन होतं याच्यामध्ये आपल्याला म्हणजे काय संदेश द्यायचा? आपल्याला संदेश हा द्यायचा आहे की राहुल गांधी आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेता, श्रेष्ठ नेता आणि प्रेरणा देणारे नेता आहेत. पुरोगामी विचाराचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय हक्क मिळण्यासाठी ते संघर्षरत आहेत. अशा ह्या व्यक्तीला जो पर्टिक्युलरली चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये तयार झालेली BJP आणि विद्यमान प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचे गृहमंत्री शहा यांना पर्टिक्युलरली काही लोकांच्या हातामध्ये सत्तेची केंद्रीकरण करायचं आहे आणि त्यामुळे राहुल गांधीच्या बाबतीत ते अत्यंत चिडलेले आहेत. आणि कोणत्याही प्रकारच्या एकाच वेळी एक ठिकाणून नाही तर 4-4, 5-5 ठिकाणाहून राहुल गांधींना जीवे मारण्याची, त्यांची जीभ छाटण्याची जी धमकी दिली जाते, म्हणजे ज्याप्रमाणे एखादा कुत्र्याचा मालक पालतू कुत्र्याला कुणावरती छुलवण्याचं काम करते, तशा पद्धतीनं हे जे पालतू कुत्रे जे आहेत, जो त्याच्यामध्ये तुमचा गायकवाड आहे, त्याच्यामध्ये तुमचा बोंडे आहे, त्यामध्ये तो बिट्टू आहे. हे आता बिट्टू काल परवापर्यंत भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी जिंदाबाद जिंदाबाद करत होते. अचानक राहुल गांधीच्या विरोधामध्ये कसे काय झालेत? याचा अर्थ हा सुनियोजित षडयंत्र आहे आणि मोदी आणि शहा यांची कोणतीही तानाशाही आम्ही खपवून घेणार नाही, याकरिता आजचं हे निदर्शन होतं. आणि त्याकरिता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त साथ दिली, समर्थन दिलं आणि सहकार्य केलं. आणि बर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक निवेदन दिलं. त्या नगर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्व केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, अभिजित वंजारी, गिरीश पांडव, तुमचे काय म्हणते रमण पैगवार, अतुल लोंढे, अतुल कोटेजा, गजराज हटेवार असे सर्व जे प्रमुख लोक होते यांच्या स्वाक्षरीशी निवेदन देऊन मागणी केली की फडणवीस आणि शिंदे आणि हे जे पालतू कुत्रे जे महाराष्ट्रामध्ये छुलवल्यानंतर ज्या पद्धतीने भुंकून राहिले त्यांच्यावरती कायदा कानून
काय तर राज्य ठेवण्याकरता त्यांच्यावर FIR दाखल करावं असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. धन्यवाद. आपल्याला काय म्हणायचं आहे, आजची जी परिस्थिती आहे, राजकारणाचा स्तर म्हणजे घसरलेला आहे आणि कधी नव्हे ते बेताल वक्तव्य घटनात्मक पदावर बसलेले व्यक्तीचे होत आहे, त्याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं? देखो, राहुल जी कांग्रेस के सबसे बड़े नेता है. लोकतंत्र में आज विपक्षी नेता यानी एक प्रधानमंत्री के बाद राहुल गांधी जी का नंबर आता है और ऐसे व्यक्ति के खिलाफ में बीजेपी ने बार बार, जो आमदार है उन्होंने बार बार निचले स्तर की बात करना, ये घातक है कि जो कांग्रेस का ग्राफ बढ़ रहा है उससे घबरा के, उससे चिड़चिड़ा के अपने बड़े नेताओं के आदेश पर इस तरीके से वो काली चीज़ें लगा रहे हैं. उसके लिए नगर कांग्रेस कमेटी ने निषेध करने के लिए यहाँ पे बड़े पैमाने पे निषेध किया और जो बड़ी PI है उसको आज डेपुटेशन दे के FIR दर्ज करवाई और उनसे ये आश्वासन लिया कि आप FIR दर्ज कर रहे हैं कि नहीं बताइए, नहीं तो हमें पुलिस थाने में जो घेराव की स्थिति है वो घेराव उठाएंगे नहीं. उन्होंने DCP साहब से बात की है, उन्होंने बोला FIR दर्ज करने की बात होगी है और FIR दर्ज हो रहा है. इसके बाद हम लोग यहाँ से निकले. मैडम, जो आजकल राजनीति चल रही है, जो कांग्रेस की जो इंदिरा गांधी जी, राजीव गांधी जी जो देश के लिए शहीद हुए और जो आजकल के जो MLA है, MP है, जो बात कर रहे हैं, ये ठीक लगते हैं आपको? ये घोड़सेवादी है. जो गांधी को मिटाने का बात करता है, मतलब उनका DNA जो है वो घोड़से का है. ये RSS की विचारधारा वाले लोग हैं. गांधी को गोली मारी, इंदिरा जी को मारी, राजीव गांधी जी को शहीद किया. इनकी जो विचारधारा है, आप, मेरा एक साधारण सा सवाल है कि राहुल गांधी मेंबर ऑफ पार्लियामेंट है, विरोधी पक्ष नेता है. आज अगर उनको जान से मारने की धमकी दे रहे हैं तो भाई साहब फिर आप भी सुरक्षित नहीं है, मैं भी सुरक्षित नहीं है, बहन जी भी सुरक्षित नहीं है. क्योंकि ये पूरी तरीके से RSS बैकफुट पे आ चुकी है. बीजेपी कपकपा रही है क्योंकि अभी 4 राज्यों के चुनाव हो रहे हैं. जम्मू कश्मीर में हमारा बहुत अच्छा प्रदर्शन होने वाला है, हरियाणा में होने वाला है, आने वाले समय में महाराष्ट्र में भी होने वाला है. ये लोग सिर्फ ओछे किस्म की राजनीति ही करते हैं. और मैं आपको फिर से कह दूं, ये घोड़सेवादी है. ये गांधी को इसलिए मिटाते हैं क्योंकि ये अपना वर्चस्व बनाते हैं, पर जब ये विदेशों में जाते हैं तो इनको गांधी के आगे ही नतमस्तक होना पड़ता है. धन्यवाद. राहुल गांधी की लोकप्रियता को देखते हुए, जी हाँ, पहले जैसे मोदी जी का एक वीडियो डलता था तो कई व्यूअर्स बढ़ जाते थे. आज वो डिक्रीज हुआ है और राहुल जी का जिस तरीके से लोग व्यूज़ देख रहे हैं, उनकी एक बात को, जैसे वो बिना डरे, बिना रुके, बिना झुके, अल्पसंख्यकों के लिए, दलितों के लिए, पिछड़ों के लिए, मुसलमानों के लिए, सब के लिए निडर होकर के जो बात कर रहे हैं, ये बैकफुट पे आ चुकी है. क्योंकि राहुल जी जनगणना कराना चाहते हैं, ये सबसे बड़ा मुद्दा है. राहुल जी की आवाज़ दब गई यानी वो बोलेंगे कि पूरा विरोधी पक्ष दब गया. इसीलिए ये सारा षड्यंत्र राहुल जी से डर के हो रहा है. पूरी बीजेपी पार्टी कांग्रेस पार्टी से पीछे हो रही है. और मैं ऑल इंडिया महिला कांग्रेस की तरफ से, हमारी अलका लांबा जी भी आंदोलन कर रही हैं और मैं आपको दिखाती हूँ कि ये ज़िंदगी है कुर्बान, राहुल गांधी तेरे नाम. धन्यवाद. एक मिनिट, मला थांबवताय थोडं. हा ताई, आपण आजच्या ह्या आंदोलनामध्ये सामील झालेला आहात, तर आपल्याला काय म्हणायचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये? सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचे नेते माननीय राहुलजी गांधी हे जनतेचा आवाज उचलत आहेत संसदेमध्ये. आणि भारत जोडो यात्रापासून सुरुवात झाली, न्याय यात्रापासून, आणि आता ते विरोधी पक्षनेते आहे आपले, तर संसदेत आवाज उचलतात जनतेसाठी. हे यांना पचत नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हे अजिबात पचत नाही आहे आणि त्यामुळे असे आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. आणि हे भारतीय जनता पार्टीचे सरकार त्यांना पाठिंबा देत आहे. उलट गुन्हेगारांना सजा द्यायला पाहिजे, त्यांनी तातडीने त्यांना अटक करायला पाहिजे. कोणाविषयी हे बोलत आहेत? आज एवढे मोठे नेते, देशाचे नेते राहुलजी गांधी, आणि कुठले ते आमदार, त्यांची बरोबरी होऊ शकते का? कुठे ते आणि कुठे हे? त्यांनी आपल्या बरोबरीचं तरी पाहावं. कोणाला बोलत आहेत ते? आज त्यांच्या घरचे देशासाठी कुर्बान झाले, त्यांचे वडील कुर्बान झाले, त्यांची आजी इंदिराजी, आमच्या इंदिराजी कुर्बान झाल्या, राजीवजी गांधी कुर्बान झाले देशासाठी.
देशासाठी कुर्बानी केलेलं हे घर आहे. आणि राहुलजी गांधी अशा वेळेसुद्धा काहीही न घाबरता देशासाठी जनतेचा आवाज उचलत आहेत. हे या भारतीय जनता पार्टीला पचण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे जीवे मारण्याची धमकी देत आहेत हे लोक. आम्ही काँग्रेस पक्ष, संपूर्ण काँग्रेस पक्ष, पूर्ण देश आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यांच्या केसाला धक्का लावून पहा म्हणावं, त्यांच्या बोटाला धक्का पाहा. आम्हाला धक्का लावा, तुम्ही आम्हाला हात लावून बघा, तेव्हा तुम्ही राहुल गांधींपर्यंत जा. आणि ही भारतीय जनता पार्टी सरकार त्यांना पाठिंबा देत आहे, त्यांना सपोर्ट करत आहे. आणि मी अशा बोलणाऱ्यांना मी म्हणते की हे मानसिकदृष्ट्या विकलांग लोक आहे. जर हे लोक व्यवस्थित असते तर असं असंविधानिक बोललेलं नसते. असंविधानिक पद्धतीने बसलेलं हे सरकार आहे. यांना संविधानाची काय पर्वा. आणि आता एखाद्या कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने बोललं असतं तर यांनी त्वरित अटक केली असती आणि आंदोलन केलं असतं. पण आज ही सरकार गप्पा बसली आहे. आणि ह्या गप्प बसलेल्या सरकारला आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला धडा दाखवायचा आहे. आणि काँग्रेस आमचं हे आंदोलन तीव्र होईल अशी मी अपेक्षा करते. आणि त्यांनी त्वरित आमचं हे आंदोलन आज आम्ही ज्या पद्धतीने आम्ही ज्या विषयासाठी आलो त्यांनी ताबडतोब त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, नाहीतर आंदोलन तीव्र होईल अशी मी ग्वाही देते. दर्शको, आपण बघत आहोत की आज या नागपूर ठिकाणी काँग्रेसचं एक मोठं आंदोलन आहे की महायुतीचे जे नेते आहेत, आमदार खासदार आहेत, ते बेताल वक्तव्य करत आहेत. तर त्याच्या संदर्भात एक काँग्रेसचं एक प्रचंड असं एक निदर्शन या ठिकाणी होत आहेत. तर या ठिकाणी आमच्या काही महिला कार्यकर्त्या आहेत काँग्रेसच्या, तर आपण या ठिकाणी आले आहेत. आपलं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की भारत हा डेमोक्रेटिक नेशन आहे आणि भारताचं डेमोक्रेसी म्हणजे स्वातंत्र्य हिसकावण्याचं काम हे BJP सरकार करत आहे. जर राहुल गांधीचं बोलणं तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल तर संसदेमध्ये त्याचा वादविवाद व्हायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण एवढ्या हाईटपर्यंत, एवढ्या मर्यादेपर्यंत ते पोचले आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन राहिलेली आहे, त्यांची जीभ कापायची धमकी देऊन राहिलेली आहे. गायकवाड शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी असं म्हटलं आहे की जो मला राहुल गांधींची जीभ कापू नये त्यांना 1 लाख रुपये देऊ, 11 लाख रुपये देऊ. तर मला असं वाटतं यांना सत्तेचा माज आलेला आहे. या सत्तेचे माज आलेला आहे म्हणून हे शब्द त्यांच्या तोंडातून निघत आहे. त्यांच्याजवळ अतोनात पैसा आलेला आहे. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पैसा खर्च करून राहिलेला आहे, स्वतःसाठी करत आहे. आणि असं जर वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यांचा जर शिवसेनेच्या आमदाराचा राजीनामा घेतला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि रस्त्यावर उतरू. ही गळचेपी करणारी गोष्ट आहे. राहुल गांधीला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही काँग्रेसवासी जे आहोत हे लोकशाहीला आणि राहुल गांधीला सपोर्ट करू. राहुल गांधीला डॉमिनेट होऊ देणार नाही. मग नरेंद्र मोदीने कितीही प्रयत्न केले, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांचं हेच ब्रीद आहे की काँग्रेसवाल्यांना त्यांची गळचेपी करायची आणि त्यांना डॉमिनेट करायचं. पण हे होणार नाही. जसं तुम्हाला दाबण्याचा अधिकार आहे तसं आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. बोलू, आंदोलनं करू, प्रखर आंदोलनं करू, शेवटपर्यंत करू. तुम्हाला डॉमिनेट करू देणार नाही. हे आमचं ब्रीद आहे. जय काँग्रेस. दर्शको, आपण बघत होतो की या ठिकाणी नागपूर या ठिकाणी या महात्मा गांधी चौकामध्ये काँग्रेसचे जे निदर्शनं आंदोलनं झाले, प्रचंड संख्येनं आंदोलन झाले. विविध नेते या ठिकाणी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. या आंदोलनाचं कव्हरेज करण्यासाठी लॉर्ड बुद्धा TVचे कॅमेरामॅन विकास जेवणेसह मी विनोद चांदमारे, लॉर्ड बुद्धा TV.